जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 18 मार्चला होणार असल्याने राजकीय हालचाली वाढल्या आहेत। जिल्ह्यातील अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उद्या मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेणार आहेत। राष्ट्रवादीकडे 6 सदस्यांचं संख्याबळ असल्याने त्यांची भूमिका महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी निर्णायक ठरणार आहे। राष्ट्रवादीचे बहुतांश नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहेत। पाठिंबा कुणाला द्यायचा याबाबत सविस्तर चर्चा होईल। दरम्यान एकनाथ शिंदे शिवसेनेचा पाठिंब्याबाबत अद्यापही निर्णय होत नसल्याचं स्पष्ट झालंय। मिनी मंत्रालयात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य निवडून आलेत। शिंदे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे। अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यावरून 2 गट पडलेत। जिल्ह्यातील काही नेते प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना यापूर्वी भेटलेत, परंतु तटकरे यांनी सर्वजण एकत्र या, त्यानंतर आपण पाठिंब्याबाबत चर्चा करू असं सूचना केल्या होत्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसशी संगनमत करून लढवली होती, त्यामुळे बहुतांशी नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहेत। याशिवाय जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीची माहिती प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना दिली जाईल। जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, संजय काका पाटील, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, तमनगोंडा रवी पाटील हे नेते आहेत। हे सर्व नेते एकत्रितपणे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना भेटून पाठिंब्याबाबत चर्चा करणार आहेत।